शिराळा तालुक्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीला तळ्याचं स्वरूप, तर भातपैरा मशागत करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. सांगलीच्या शिराळा तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती शिवारात पाणी साचून शेततळ्याचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे भात पेरणी पूर्व मशागती थांबलेल्या असून भातपैरा करता येणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शिराळा तालुक्यात डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं. तालुक्यात गेल्या आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिलं आहे. पाणी साचून राहिल्याने भात पेरणीपूर्व मशागती थांबल्या असून भातपैरा करता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मका, भुईमूग आणि भात पीक मशागत संकटात सापडले आहेत. नमस्कार, मी शिवाजी वसंत पाटील, मुक्काम पोस्ट पनवेरावरून, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मागच्या 8-9 दिवसापूर्वी जो मान्सूनपूर्व पाऊस पडला, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो, तो साधारणपणे एवढा मोठा पडला की काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्यातले जुने जाणकार लोक म्हणतात की त्यांच्यासुद्धा जन्माच्या अगोदरसुद्धा असा कधी पाऊस पडला नव्हता. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोठा पाऊस पडला. त्यामुळे जो ह्या भागातला किंवा सगळ्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो एकदम चिंताग्रस्त आहे. तो का चिंताग्रस्त आहे तर साधारणपणे सांगायला असं वाटेल की ह्या भागामध्ये पहिलं प्राधान्याने पीक घेतलं जातं ते भाताचं घेतलं जातं. आणि भाताच्या पिकाच्या नंतर जे पीक आहे म्हणजे आपण अगोदर आमच्या शेतामध्ये भुईमुग आहे, मका आहे, उडीद आहे आणि मूग आहे. हे सुद्धा पीक आम्ही ऊसाचं खोडवं काढल्यानंतर घेतो आणि ते झाल्यानंतर आम्ही भात पीक पेरत होतो. रोहिणी नक्षत्र म्हणजे 25 तारखेला रोहिणी निघते आणि 25 तारखेच्या रोहिणीच्या नक्षत्रावर ह्या भागातले सगळी लोक धुळवापाची पेरणी केली जाते. आणि ती पेरणी करत असताना जो पाऊस पडला, तो पाऊस अतिशय जास्त पडल्यामुळं शेतकरी एवढा चिंताग्रस्त झाला आहे की त्याला काय करता येणार झालं आहे. रानामध्ये पाणी साठले, मशागती करायचं म्हटलं तरी सुद्धा अडचण अशी निर्माण झाल्या की 9-10 दिवसापासून जो पाऊस पडला आहे, 9-10 दिवस जो पाऊस कंटिन्यूस पडतोय, त्या पावसामुळं शेतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठले की शेतकऱ्याला तिथं जाता येणार झाले. आणि त्यामुळं भात कसं पेरावं, काय पेरावं या चिंतात शेतकरी असा डोक्याला हात लावून बसला आहे. आणि शेतकरी बळीराजा हा हवालदिल झाला आहे. त्यामुळं ह्या मार्ग काढण्यासाठी राज्य शासनानं काहीतरी हा मार्ग काढावा आणि शेतकऱ्याला माझ्या अंदाजानं आता ह्या ग्रामीण भागामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी भाताचं रोप काय मिळतंय का, म्हणजे साधारणपणे आम्ही सुद्धा टाकायचं म्हटलं तर टाकता येईल, पण रानामध्ये वापसा नाही आणि वापसा नसल्यामुळे भात सुद्धा आम्ही तरवा टाकू शकत नाही. आणि रोप करायचे म्हटलं तर तांबूळ रानाला होती, काळवट रानाला रोप करता येत नाही, त्या ठिकाणी पुन्हा शाळू पेरायचा असतोय. त्यामुळे हा मोठं शेतकऱ्यापुढं मोठं संकट निर्माण झालंय. आणि जो पाऊस पडलाय त्या पावसामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानाची भरपाई शासनाच्या दरबारामध्ये मिळावी अशी मी शेतकऱ्याच्या वतीनं पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. थांबतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.